श्री स्वामी समर्थ. स्वामींनी गावातल्या एका महारोग्याचा केवळ आपल्या हाताने स्पर्श करून उद्धार केला आणि त्याला रोगमुक्त केले. ही घटना गावाला कळाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 12 वर्ष तो महारोगी गावाबाहेर वेदनेने तडफडत भटकत होता. हे गावाला ठाऊक होते. सगळा गाव मग स्वामींभोवती जमा झाला. गावात परमेश्वर प्रकट झाला आहे या भावनेने लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. गंगेचा काठ माणसांनी पुरून गेला. असाध्य रोगाने पिळलेले अनेक लोक होते. प्रत्येक जण स्वामींना शरण येत होते. स्वामी अतिशय दयाळू अंतःकरणाचे होते. प्रत्येकाविषयी त्यांना ममत्व वाटत होते. तो बरा झालेला महारोगी स्वामी जवळ उभा होता. स्वामींनी एक निर्णय घेतला की जमलेल्या दुःखी कष्टी लोकांसमोर या महारोग्याच्या पूर्वस्मृती जाग्या करायच्या आणि त्याने पूर्वजन्मात जी असह्य दुष्कर्म केली होती त्याचा पाडा त्याच्यात तोंडून वदवायचा. हेतू हा होता की ह्या जन्मीची सहन न होणारी शारीरिक दुःखे आणि मानसिक यातना पूर्वजन्मातल्या दुष्कर्माशी निगडीत असतात हे लोकांना कळावे. स्वामींनी त्याला हाक मारली. लोक टकामका बघू लागले. स्वामींनी त्याच्या सर्व पूर्वस्मृती जाग्या केल्या. त्याने पूर्वजन्मात केलेली सर्व वाईट कृत्ये त्याच्या मुखावाटे बाहेर पडू लागली. महारोग होण्यापूर्वी तो माणूस साधू पुरुष म्हणून ओळखला जात होता. या जन्मात त्याने पुण्य जमा केले होते, परंतु गेल्या जन्मातले पाप पुण्याचे हिशोब चुकते व्हायचे होते. 12 वर्षापूर्वी त्याच्या रोगाला सुरुवात झाली. हा जन्म सोसण्यात जायचा होता. केवळ स्वामींच्या कृपेने तो बरा झाला होता. स्वामी सर्वांना मोठ्या प्रेमाने सांगू लागले, जगात सुखे आणि दुःखे काहीच नसतात. आपण गेल्या जन्मातले सर्व हिशोब पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतो आणि हिशोब पूर्ण झाला की मुक्त होतो. तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यापुढे एकही पाप कृत्य करू नका. सर्वांना आनंद वाटेल असे करा. श्री स्वामी समर्थ.